नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 24 मे 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच जागतिक कासव दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मे 23। स्पष्टीकरण, नुकताच मे 23 रोजी जागतिक कासव दिन साजरा करण्यात आला आहे। हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश कासव आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संरक्षणाबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणे हा आहे। याची सुरुवात वर्ष 2000 मध्ये अमेरिकन टॉर्टाइज रेस्क्यू या संस्थेद्वारे करण्यात आली होती। प्रश्न 2, नुकतीच भारताने कमी पल्ल्याच्या अग्नि-1 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे घेतली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, ओडिशा। स्पष्टीकरण, भारताने कमी पल्ल्याच्या अग्नि-1 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडिशातील चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीवरून केली आहे। संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ही चाचणी सामरिक बल कमांडच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली। या यशस्वी प्रक्षेपणादरम्यान क्षेपणास्त्राच्या सर्व तांत्रिक आणि कार्यात्मक निकषांची पुष्टी झाली आहे। ही क्षेपणास्त्र प्रणाली संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केली असून तिची मारक क्षमता सुमारे 700 किलोमीटर ते 3500 किलोमीटर दरम्यान आहे। ओडिशा राज्याची माहिती, राजधानी भुवनेश्वर, मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती। आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी। समुदाय केंद्रित सांस्कृतिक उत्सव निमापारा पथा उत्सव 2026 चे उद्घाटन ओडिशामध्ये करण्यात आले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशामध्ये भीममंडळी पर्यावरण वारसा स्थळाचे उद्घाटन केले। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय हवाई दलाने ओडिशा किनारपट्टीवर पॅराग्लाइड शस्त्राची यशस्वी चाचणी घेतली। भारताने जहाजविरोधी क्षेपणास्त्र NASAMSR ची यशस्वी चाचणी ओडिशामध्ये घेतली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राउरकेला विज्ञान केंद्राचे उद्घाटन केले। ओडिशामध्ये देशातील पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची सुरुवात झाली। जागतिक पॅरा आर्चरी मालिका अंतिम सामन्यात पायल नागने सुवर्ण पदक जिंकले। प्रश्न 3, नुकतेच भारत आणि कोणत्या देशाने 2027 हे वर्षे संस्कृती आणि पर्यटन वर्ष म्हणून घोषित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, इटली। स्पष्टीकरण, नुकतेच भारत आणि इटली यांनी वर्ष 2027 हे संस्कृती आणि पर्यटन वर्ष म्हणून घोषित केले आहे। रोममध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान या उपक्रमाची घोषणा करण्यात आली। इटली देशाची माहिती, राजधानी रोम, चलन युरो, पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी। प्रश्न 4, नुकतीच डॉक्टर अजय कुमार यांची कोणत्या देशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, युगांडा। स्पष्टीकरण, नुकतीच डॉक्टर अजय कुमार यांची युगांडा प्रजासत्ताकात भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। परराष्ट्र मंत्रालयाने मे 2026 मध्ये त्यांच्या या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे। डॉक्टर अजय कुमार हे 2002 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी असून ते यापूर्वी वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावासात आपली सेवा देत होते। युगांडा देशाची माहिती, राजधानी कंपाला, चलन युगांडा शिलेग, राष्ट्राध्यक्ष योवेरी मुझेवेनी। प्रश्न 5, नुकतेच NCDEXने भारताचे पहिले एक्सचेंज ट्रेडेड हवामान डेरिव्हेटिव्ह कोठे सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, मुंबई। स्पष्टीकरण, नुकतेच NCDEXने मुंबईसाठी आपले पहिले एक्सचेंज ट्रेडेड हवामान डेरिव्हेटिव्ह म्हणजेच पाऊस फ्युचर्स करार सुरू केले आहे, ज्याला रेनमुंबई असे नाव देण्यात आले आहे। उद्देश, हे बाजारातील सहभागी शेतकरी, बांधकाम आणि वीज कंपन्यांना मान्सूनच्या पावसातील चढ-उतारांमुळे म्हणजेच कमी किंवा जास्त पाऊस पडल्यामुळे होणाऱ्या आर्थिक जोखमीपासून वाचवण्यासाठी म्हणजेच जोखीम नियंत्रणासाठी तयार केले गेले आहे। तांत्रिक सहकार्य, हा करार भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या सहकार्याने विकसित करण्यात आला असून तो भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अधिकृत पावसाच्या आकडेवारीवर आधारित आहे। प्रश्न 6, नुकतेच US ओपन गोल्फ स्पर्धेसाठी पात्र ठरणारे पहिले भारतीय अमेरिकन गोल्फर कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मानव शाह। स्पष्टीकरण, US ओपन गोल्फ स्पर्धेसाठी पात्र ठरणारे पहिले भारतीय अमेरिकन गोल्फर मानव शाह बनले आहेत। 33 वर्षीय मानव शाह यांनी डॅलस ॲथलेटिक क्लब येथे झालेल्या 36 होलच्या अंतिम पात्रता स्पर्धेत
उत्कृष्ट कामगिरी करत स्थान पटकावले आणि प्रतिष्ठित 2026 US ओपनसाठी आपले स्थान निश्चित केले. ही त्यांची पहिली प्रमुख अजिंक्यपद स्पर्धा असेल. प्रश्न 7. नुकतेच कोणत्या फुटबॉल क्लबने 22 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. आर्सेनल. स्पष्टीकरण. आर्सेनल फुटबॉल क्लबने 22 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकले आहे. आर्सेनलने मिकेल आर्टेटा यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजेच मुख्य प्रशिक्षकपदाखाली ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या संघाने अखेरचे 2003 ते 2004 च्या हंगामात हे विजेतेपद मिळवले होते, जेव्हा आर्सेन वेंगर यांच्या मार्गदर्शनाखाली संघ संपूर्ण हंगामात अपराजित राहिला होता. यावेळी मँचेस्टर सिटी आणि बोर्नमाउथ यांच्यातील सामना अनिर्णित राहिल्यानंतर आर्सेनल अधिकृतपणे विजेता बनला. प्रश्न 8. नुकताच भारताचा तिसरा सर्वात मोठा तेल पुरवठादार कोणता देश बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. व्हेनेझुएला. स्पष्टीकरण. व्हेनेझुएला हा नुकताच सौदी अरेबिया आणि अमेरिकेला मागे टाकून भारताचा तिसरा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला आहे. मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या आसपासच्या परिस्थितीमुळे भारतीय कंपन्यांनी व्हेनेझुएलाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीत लक्षणीय वाढ केली आहे. व्हेनेझुएला देशाची माहिती. राजधानी कराकास. चलन व्हेनेझुएलन बोलिव्हर. राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज. प्रश्न 9. नुकताच कोणता देश बांगलादेशचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. भारत. स्पष्टीकरण. भारत हा अमेरिकेला मागे टाकून बांगलादेशचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे. बांगलादेश सांख्यिकी ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अलीकडेच बांगलादेशच्या एकूण व्यापारामध्ये भारताचा वाटा 8.47% झाला आहे. अमेरिका 8.46% वाट्यासह त्याच्या अगदी मागे तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताचे प्रमुख जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन भारत टेक्स 2026 चे आयोजन नवी दिल्ली येथे केले जाईल. भारत कॉमन क्रायटेरिया डेव्हलपमेंट बोर्डाचा अध्यक्ष बनला आहे. भारताने वर्ष 2025 मध्ये विक्रमी 44 गिगावॉट सौर ऊर्जा स्थापित केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकदिवसीय संघ क्रमवारीत भारत अव्वल स्थानी राहिला. भारत प्रतिष्ठित 2026 आशियाई भारोत्तोलन म्हणजेच वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. जागतिक स्थलांतर अहवाल 2026 नुसार जगात सर्वाधिक परदेशातून पाठवलेला पैसा प्राप्त करणारा देश भारत बनला आहे. भारत आणि युरोपियन युनियनने संयुक्त ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रिक वाहन बॅटरी रिसायकलिंग उपक्रम सुरू केला आहे. कैरो येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या ज्युनियर वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने पहिले स्थान पटकावले. प्रश्न 10. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने श्रममित्र ॲप सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. हरियाणा. स्पष्टीकरण. श्रममित्र ॲप हरियाणा सरकारद्वारे सुरू करण्यात आले आहे. उद्देश पारंपरिक लेबर चौक व्यवस्था संपुष्टात आणून डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कामगार म्हणजेच मजूर, प्लंबर, गवंडी इत्यादी आणि नियोक्ते म्हणजे काम देणारे यांना थेट जोडणे. सुविधा. कामगार घरबसल्या आपल्या मोबाईल फोनच्या माध्यमातून काम आणि वेतनाची माहिती मिळवू शकतात. हरियाणा राज्याची माहिती. राजधानी चंदीगड. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी. राज्यपाल प्राध्यापक असीम कुमार घोष. पाहू हरियाणाशी संबंधित इतर चालू घडामोडी. मायक्रोसॉफ्टने भारतातील आपले पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य केंद्र चंदीगड युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केले आहे. हरियाणा पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अभेद्य ॲप्लिकेशन सुरू केले आहे. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक संघाने चंदीगडमध्ये 2 दिवस हवाई प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते. भारताचे पहिले लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच LPG स्वयंचलित टेलर मशीन गुरुग्राम येथे सुरू करण्यात आले. हरियाणा 2026 ते 2027 साठी ₹2.23 लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. हरियाणा सरकारने PM श्री शाळा योजनेच्या धर्तीवर राज्यात CM श्री शाळा सुरू करण्याची घोषणा केली आहे. 72व्या महिला सिनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2026 चे विजेतेपद हरियाणाने जिंकले. प्रश्न 11. नुकतीच राष्ट्रकुल बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. भरत सिंग चौहान. स्पष्टीकरण. अनुभवी भारतीय क्रीडा प्रशासक भरत सिंग चौहान यांची राष्ट्रकुल बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांची 2026 ते 2030 या 4 वर्षांच्या कार्यकाळासाठी या पदावर एकमताने पुनर्निवड झाली आहे. ही निवडणूक श्रीलंकेतील वासाकाडुवा येथे आयोजित राष्ट्रकुल बुद्धिबळ महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बैठकीत पार पडली. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. कॅट ए श्रेणी पात्र फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बनणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला अधिकारी स्क्वॉड्रन लीडर सान्या बनल्या आहेत. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सौरभ विजय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून फ्रेडरिक सुएज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण आशियाई भारोत्तोलन महासंघाच्या अध्यक्षपदी सहदेव यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच CBIचे संचालक म्हणून प्रवीण सूद यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशांत पिसे यांची ओमानमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 12. नुकतीच मे 2026 मध्ये आशियाई उत्पादकता संघटना शासी मंडळाच्या 68व्या बैठकीचे यजमानपद कोणत्या शहराने भूषवले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय B. नवी दिल्ली. स्पष्टीकरण. नुकतीच मे 2026 मध्ये आशियाई उत्पादकता संघटना शासी मंडळाच्या 68व्या बैठकीचे यजमानपद नवी दिल्लीने भूषवले आहे. उद्घाटन. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मे 21 रोजी या बैठक सत्राला संबोधित केले. सहभाग. या 3 दिवसीय कार्यक्रमात आशियाई उत्पादकता संघटनेच्या 20 सदस्य देशांतील 60हून अधिक वरिष्ठ प्रतिनिधींनी भाग घेतला. मुद्दे. या दरम्यान आशियाई उत्पादकता संघटना विजन 2030, 2027 ते 2028 चा द्विवार्षिक अर्थसंकल्प, संस्थात्मक सुधारणा आणि सरचिटणीस निवडणूक प्रक्रियेवर उच्चस्तरीय चर्चा झाली. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच 52व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन कोठे केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे फ्रान्स. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. अरुणाचल प्रदेश मंत्रिमंडळाने इनर लाईन परमिट प्रणालीला मंजुरी दिली. अली कादिम अल झैदी यांची इराकच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिपरी 2025 च्या अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत अमेरिका अव्वल स्थानी राहिला आहे. शुक्र ग्रहाच्या अभ्यासासाठी भारताने स्वीडनसोबत व्हीनस ऑर्बिटर मिशनवर करार केला आहे. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशामध्ये भीममंडळी पर्यावरण वारसा स्थळाचे उद्घाटन केले. अंदमान निकोबारमध्ये पाण्याखालील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. कृषी मंत्रालयाद्वारे 2 दिवसीय कृषी कार्यक्रम फ्रूट होरायझन 2026 चे आयोजन लखनौमध्ये करण्यात आले. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश सौदी अरब बनला आहे. भौगोलिक मानांकन म्हणजेच GI प्रमाणित आल्याच्या लागवडीसाठी मिझोराम सरकारने अद्रक मिशन सुरू केले आहे. कॅट ए पात्र फ्लाइंग इन्स्ट्रक्टर बनणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला अधिकारी स्क्वॉड्रन लीडर सान्या बनल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरू येथे नवनिर्मित ध्यान मंदिराचे उद्घाटन केले. भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झारखंड सरकारने प्राथमिक शाळांमध्ये 0 प्राथमिक गळती दर म्हणजेच शाळा सोडण्याचे प्रमाण साध्य केला आहे. पश्चिम बंगाल सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान राष्ट्रीय गीत वंदे मातरम गाणे सक्तीचे केले आहे. डेन्मार्क येथे आयोजित उबेर कप 2026 चे विजेतेपद दक्षिण कोरियाने जिंकले आहे. सिक्कीम हा देशातील पहिला पेपरलेस न्यायव्यवस्था असलेला राज्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. कल्याणकारी योजना आदिवासी गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्तीसगड सरकारने जनभागीदारी सर्वात दूर सर्वात आधी नावाचे अभियान सुरू केले आहे. आता तुमच्यासाठीचा प्रश्न. नुकताच ग्रामीण स्वच्छतेमध्ये पूर्व क्षेत्रातील नंबर 1 चा राज्य कोणता बनला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.